कार्बन कंपाऊंड्स मध्ये आपण अजून साधारणतः 2 पिरियड आपल्याला लागतील. आजचा आणि पुढे 2. म्हणजे या वीक मध्ये आपण ह्याला कव्हर करू. आज आपण ज्या केमिकल रिॲक्शन्स पाहत होतो त्यांना कंप्लीट करू. उद्या मी तुम्हाला याचे काय ऍप्लिकेशन शिकवेन. इथेनॉइक ऍसिड आहे वगैरे. आणि परवाच्या दिवशी आपण सॅपोनिफिकेशन, सोप डिटर्जंट पावडर हे नेमकं कसं काम करतं, तो एक लास्ट पार्ट आहे ऍप्लिकेशनचा. बेसिक नॉमेनक्लेचर आपण शिकलेला आहे. कोणत्या कंपाऊंडला कसं ओळखतात, काय म्हणतात, त्यानंतर फंक्शनल ग्रुप कोणते कोणते कसे लागतात ते आपण पाहिलेलं आहे. तर कार्बन कंपाऊंड्स मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं कंबशन. कंबशन आपण लास्ट टाइम पाहिलं होतं. आणि त्यानंतर आपण एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहत होतो. त्याला आज नीट समजून घेऊ. ते आपण अर्धवट ठेवलं होतं. कंबशन वर मी आता काही बोलत नाही. आपल्याला माहिती आहे कार्बन कंपाऊंडला ज्यावेळेस आपण हायड्रोकार्बन्सला ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतो एअर मधल्या, त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड गॅस आणि वॉटर वेपर प्लस हीट अँड लाईट एनर्जी एवढ्या गोष्टी नेहमी बाहेर येतात. म्हणजे एक प्रकारे ती एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. हीट बाहेर निघते त्याच्यामधून. नाव लेट अस मूव्ह सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आपल्याला 4 टाईपच्या रिॲक्शन शिकायच्या असतात. आता सबस्टिट्यूशन रिॲक्शन जी आहे त्याच्यात तुम्हाला एक मेन गोष्ट मी सांगितली होती. ही रिॲक्शन नेहमी सनलाइटच्याच प्रेझेन्स मध्ये होते. ठीक आहे, मेन पॉइंट लक्षात ठेवायचा. इट इज पॉसिबल or done in presence of sunlight. चल आता आपण याला पाहूया. या रिॲक्शनचं एक बेसिक रिझन समजून घ्या. एक एक्झाम्पल पाहू, याच्या मागचं लॉजिक काय ते पाहू. लेट से मिथेन घ्या, CH4. आपल्याला माहिती आहे इथे कार्बन जो आहे तो 4 हायड्रोजन सोबत सिंगल बॉन्ड बनवतो. म्हणजे हा अल्केन फॅमिलीतला आहे आणि सिंगल बॉन्ड असल्यामुळे आपण याला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणतो. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जे असतात दे आर व्हेरी स्ट्रॉंग. ही सगळ्यात पहिली गोष्ट. ओव्हरऑल कार्बन कंपाऊंड्स किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे वीक असतात, पण त्यातल्या त्यात सॅच्युरेटेड हे अनसॅच्युरेटेड पेक्षा जास्त स्ट्रॉंग असतात. स्ट्रॉंग का असतात? संतृप्त आहेत ना, ह्यांची व्हॅलेन्सी प्रॉपर फुलफिल झालेली आहे. यांनी आपल्या ऑक्टेट आणि ड्युप्लेट्स कंप्लीट केल्यामुळे आता यांची टेंडेन्सी रिॲक्ट होण्याची नाहीये. मेन गोष्ट हीच असते. पूर्ण केमिस्ट्री किंवा आपलं जगणं सुद्धा एक प्रकारच्या इलेमेंट्स केमिस्ट्री ऍटम सारखंच आहे. आपल्याला स्टेबल व्हायचे लाईफमध्ये, यांना स्टेबलच व्हायचे. आता हे दोघे स्टेबल आहेत सध्या, त्याच्यामुळे यांची आता टेंडेन्सी नाही कोणासोबत बॉन्ड बनवण्याची किंवा रिॲक्ट होण्याची. म्हणजे यांचा बॉन्ड आता बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. बघा, म्हणून हे बनतात लेस रिॲक्टिव्ह. याचं मूळ रिझन आहे. पण जर आपल्याला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सला रिॲक्ट करायचं असेल तर दुसऱ्या कुठल्या रिएजंट सोबत हे रिॲक्ट होणार नाही. मग एक्सपेरिमेंटली असं लक्षात आलं, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स रिॲक्ट रॅपिडली इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट विथ क्लोरीन. हे मुख्य रिझन लक्षात ठेवा. सबस्टिट्यूशन रिॲक्शन जी आहे ही पहिल्यांदा आपण कोणासोबत करतो? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आणि हे कोणासोबत रिॲक्ट होतात? क्लोरीन सोबत. कुठपर्यंत? जोपर्यंत हा बॉन्ड पूर्णपणे डिस्ट्रॉय होत नाही, निघून जात नाही. म्हणजे हायड्रोजन पूर्णपणे कार्बन पासून जोपर्यंत सेपरेट होत नाही तोपर्यंत ही रिॲक्शन चालू राहते. सबस्टिट्यूशन नाव आहे ना, म्हणजे इथं सबस्टिट्यूट होत राहणार. म्हणजे क्लोरीन कोण होता? हॅलोजन फॅमिलीतला मेंबर आहे. सगळ्यात म्हणजे फ्लोरीन नंतर तोच आहे महत्वाचा. ठीक आहे, तर फ्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. पुढे चालून तुम्ही शिकाल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये फ्लोरीन सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. पण तो जो बॉन्ड बनवतो
तो तेवढे चांगले बॉन्ड नाही बनवत. आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, पण बॉन्ड बनवण्याची जी चांगली क्षमता आहे ती फ्लोरीन पेक्षा क्लोरीनची आहे. असं कसं पॉसिबल आहे? त्याच्यासाठी तुम्हाला पिरियॉडिक टेबलचे ट्रेंड्स खूप चांगले समजून घ्यावे लागतात. जसं फिर, कल, बहार, आई, आंटी हे जे आपण लिहिलं होतं, तर यामध्ये आपण हा फ्लोरीन आणि क्लोरीन कडे लक्ष द्या. जसं आपण इथं खाली येतो, जसं आपण इकडे जातो, काय फरक आहे माहिती? इथे जसं येतात ना, तर एक एक ऑर्बिट वाढते. ऍज वी गो डाऊन ऑर्बिट वाढते. आणि जसं तुम्ही अलॉंग द पिरियड जाता, ठीक आहे, हे डाऊन द ग्रुप आहे, ह्याला अलॉंग द पिरियड म्हणतात. अलॉंग द पिरियड जाताना त्यावेळेस ऑर्बिट वाढत नाही, कारण एक पिरियड एकाच व्हॅलेन्सीला डिनोट करतो. तर जसं तुम्ही लेफ्ट टू राईट जाल, या ऑर्बिट्स मध्ये काही फरक पडत नाही. गोष्टींकडे नीट लक्ष द्या, इथे काहीच फरक पडत नाही. खाली येतात तसं काय होतं, एक एक ऑर्बिट वाढते. एक एक ऑर्बिट वाढण्याचा अर्थ आहे बघा, ऍटॉमिक रेडियस वाढते. ऍटॉमिक रेडियस वाढण्याचं मिनिंग आहे की हे जे डिस्टन्स आहे न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचं, हे वाढलं. आणि जसं हे डिस्टन्स वाढेल, इन्क्रीज होईल, तसं ह्यांचा अट्रॅक्शन फोर्स कमी होईल, कारण हा इन्व्हर्स स्क्वेअर लॉला फॉलो करतो. पुढे चालून तुम्ही हायड्रोजनचा स्पेक्ट्रम शिकाल 11th-12th स्टँडर्डला, मॉडर्न फिजिक्स मध्ये किंवा सुरुवातीला ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये. तिथे स्पेक्ट्रम शिकताना तुम्हाला एक डी ब्रॉय वेव्हलेंथचा एक फॉर्म्युला भेटेल आणि तिथे तुमच्या लक्षात येईल कसं काम करते. तर तो इन्व्हर्स स्क्वेअर लॉला फॉलो करतो. याचा अर्थ असा आहे की जसं तुम्ही खाली येता, इथे इलेक्ट्रॉन लवकर लूज होण्याची टेंडेन्सी असते. म्हणून इथे CS आणि इथे फ्लोरीन हे नेहमी लक्षात ठेवायचे. हा सीसीएम आहे आणि हा फ्लोरीन आहे. हा मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे आणि हा मोस्ट इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे. कारण बघा, तुम्ही जेव्हा पहिल्याच्या एकदम खाली येतात, मी पहिल्याचं बोलतो इकडे, हे नाही, हे फर्स्ट ग्रुप मध्ये सगळ्यात खाली आहे. म्हणजे आपला जो पिरियडिक टेबल असा आहे, यामध्ये हा फर्स्ट मध्ये एक असा रस्ता आहे आणि ही स्टोरी चालते, आणि खाली दोन लॅन्थेनाइड्स आणि ऍक्टिनाइड्स हे दोन खाली आहेत. याला मग पुन्हा कॉन्ट्रॅक्शन वगैरे म्हणतात. ते कॉन्सेप्ट तुम्ही पुढे शिकाल. हे SPDF असतं. हा S आहे, हा P आहे, हा D आणि हा F आहे. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात खाली इथे सीसीएम आहे आणि इथे सगळ्यात वर फ्लोरीन आहे. तर हे डायगोनली अशी कनेक्ट करतात. हा मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, मोस्ट इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे. मोस्ट इलेक्ट्रो निगेटिव्हचा अर्थ इथून इकडे जाताना बघा, हे फिक्स आहे, ऑर्बिट फिक्स आहे. म्हणजे एक एक इलेक्ट्रॉन वाढतोय आणि ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजे इलेक्ट्रॉन वाढला. इलेक्ट्रॉन वाढतात पण त्यांना अकोमोडेट होण्यासाठी जागा कमी आहे. बघा, म्हणजे रूम एकच आहे आणि माणसं वाढत चाललेत घरामध्ये. तर घर 2 माणसांसाठी घर किंवा 4 माणसांसाठी घर मोठं आहे, पण एक कार्यक्रम राहिला त्या घरात, तर त्याच 4 रूम मध्ये जर एका कार्यक्रमासाठी 20-25 लोक आले तर ते घर लहान वाटायला लागतं, कारण जागा फिक्स आहे. तर इथे इलेक्ट्रॉन वाढत चालले, तर गंमत काय होते बघा, फ्लोरीन मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, नो डाऊट, पण तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट नाही करत. निगेटिव्ह आहे तरी ऍक्सेप्ट नाही करत. त्यानं तर काय करायला पाहिजे, ह्याने इलेक्ट्रॉन काय करायला पाहिजे, निगेटिव्ह आहे म्हणजे ऍक्सेप्ट करेल ना, कोणाकडून, इकडून. याच्यामध्ये म्हणजे आपल्या एस SPDF मधला जो S ब्लॉक आहे, इथून त्याने इलेक्ट्रॉन घ्यायला पाहिजे. बिलकुल. आता याची तर भूक जास्त आहे ना, पण ह्याच्यासोबत त्याच्या खाली कोण आहे, क्लोरीन. मी टाइम काढायचा म्हणून सांगत नाहीये, केमिस्ट्रीचं जिस्ट समजून घ्या, कसं काम करते केमिस्ट्री. फ्लोरीन मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, बट इट इज नॉट गुड ऍक्सेप्टर. हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, ह्याला खूप भूक आहे इलेक्ट्रॉनची, खूप भूक आहे, तरी जेवू शकत नाही. प्रॉब्लेम.
ह्याच्या खाली या. ह्याची भूक फ्लोरीन पेक्षा कमी आहे. भूक कमी आहे पण हा जास्त खाऊ शकतो. वाय वाय खाली आलात ना, खाली आलात तर एक ऑर्बिट वाढली, याचा स्पेस वाढला, तर त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा जाऊ शकतो. तर एक इलेक्ट्रॉन जर आला, त्याचा जर प्रश्न पडला मी इकडे जाऊ का इकडे जाऊ, तर ऑब्व्हियसली आधी क्लोरीन त्याला ऍक्सेप्ट करेल. ये माझ्याकडे जागा आहे, हे म्हणत मला ठीक आहे, पण आता जागाच नाही. समजलं? म्हणून क्लोरीन जो आहे ना, हा पठ्ठ्या लवकर रिॲक्ट करतो. म्हणून इथला जो हायड्रोजन आहे, जो कुठून आला, एस ब्लॉक मधून, हायड्रोजनची पोझिशन अजूनही प्रॉब्लेमॅटिकच आहे. हा पहिल्या दिवसापासून त्रास देतोय सायंटिस्ट लोकांना. मॉडर्न पिरियडिक टेबल आणला आम्ही, पण अजूनही त्याला तिथंच बसवले. जे मेंडेलिव्हने बसवलं होतं, मोसलेनेही तिथंच बसवलं. पुढे चालून फ्युचरमध्ये भोसले आले तरी तिथंच बसवतील. त्यांना म्हणजे हेच नाही. हा, बसवा. आता लक्षात घ्या, तर इथला हायड्रोजन काय करेल, बॉन्ड बनवायला जाईल कोणासोबत, फ्लोरीन किंवा क्लोरीन सोबत. किंवा क्लोरीन काय करेल, बॉन्ड बनवायला आतुर असेल, कारण याच्याकडे जागा आहे, हा इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करायला तयार आहे. म्हणून हा काय करेल, क्लोरीन पेक्षा क्लोरीन या हायड्रोकार्बन सोबत पटकन बॉन्ड बनवेल. दिस इज द स्टोरी इन सबस्टिट्यूशन रिएक्शन वाय क्लोरीन इज ऍक्टिव्ह. तर क्लोरीन एक तर कुठं आला, हा कोणता ग्रुप आहे तुम्हाला माहिती आहे, फ्लोरीनचा जो ग्रुप आहे, फ्लोरीन क्लोरीन हे सगळे हॅलोजनचे ग्रुप आहेत. हॅलोजनचे ग्रुप हे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आहे. ह्यांची व्हॅलेन्सी जे हे हपापलेल्या ग्रुप मधले, ही सगळी जी टीम आहे, ही लुटारू टीम आहे. ठीक आहे, ह्यांना पटपट इलेक्ट्रॉन पाहिजेत सगळ्याकडून. हे म्हणजे बिलकुल एनी टाइम तयार आहे दरोडा टाकायला. ठीक आहे, त्यातला त्यात सगळ्यात चांगला पटाईत दरोडेखोर कोण आहे, क्लोरीन. तर मग ह्याच्या खाली तर ब्रोमीन कडे जास्त जागा आहे. ऐका ऐका, तुम्हाला मी जे 11th स्टँडर्डला केमिकल बॉन्डिंग शिकवतो, अशा स्टोरीतूनच शिकायचं असते. ब्रोमीन कडे तर मग एक ऑर्बिट जास्त आहे, त्याच्याहून जास्त आयोडीन कडे. मग हे तर अजून चांगले दरोडेखोर पाहिजे. नाही, ऑर्बिट वाढत गेल्यामुळे हे पुढे पुढे जातात ना, हे जसे या खाली येतात इकडे, ह्यांच्यामध्ये थोडं थोडं रेडिओ ऍक्टिव्ह नेचर यायला लागतं हळूहळू. रेडिओ ऍक्टिव्ह नेचर आल्यामुळे ह्याच्या प्रॉपर्टी चेंज होतात. तर याची पोझिशन एवढी इंटरेस्टिंग आहे क्लोरीनची, हा फ्लोरीन पेक्षा चांगला ऍक्सेप्टर आहे आणि यांच्यापेक्षाही चांगला ऍक्सेप्टर आहे. ह्यांच्याकडे जागा आहे पण ह्यांना भूक नाही. ह्याच्याकडे भूक खूप आहे पण जागा नाही, याला भूक पण आहे जागा पण आहे. तर हा चांगला ऍक्सेप्टर आहे, म्हणून तो पटकन बॉन्ड बनवतो. चान्स भेटला की आधी क्लोरीनच जाणार बॉन्ड बनवायला. म्हणून तुम्हाला खूप सारे मॅग्नेशियम क्लोराईड बघा, हे सगळ्यात आधीच फ्लोरीनचं फार कमी जणांसोबत जमते, समजून घ्या. पुढे तुम्हाला असे खूप बॉन्ड 12वीला 11वीला गेल्यावर नवीन नवीन अजून बॉन्ड्स पाहायला भेटतील. फ्लोरीनचे खूप सारे बॉन्ड्स आहेत, पण आत्ताच्या घडीला लक्षात घ्या, ही सगळी स्टोरी कोणावर आहे, क्लोरीनवर. चला ऐका आता, मी जे तुम्हाला सांगितलं, हा काय करतो क्लोरीन, एका सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन सोबत, क्लोरीन जो आहे तो डायॲटॉमिक आहे. ठीक आहे, Cl2 असतो तो, डायॲटॉमिक आहे. हे सगळे डायॲटॉमिकच आहे, हा डायॲटॉमिक आहे. आता बघा स्टोरी काय होते, हा जेव्हा याच्यासोबत रिॲक्ट करेल तेव्हा तो हायड्रोजनला रिप्लेस करेल. हा तर सेंट्रल आयटम आहे, हा रिप्लेस होत नाही. याने बॉन्ड कोणासोबत, हे बाहेरचे जे बसलेत, आधी पहिली जर बंदुकीची गोळी आली तर हेच मरण. ठीक आहे, डायरेक्ट क्लोरीन तर मरणार, हायड्रोजन कार्बनला सेफ ठेवेल. तर काय होईल बघा, इथल्या एका H ला हा एक क्लोरीन सबस्टिट्यूट करेल, म्हणून याचं नाव आहे सबस्टिट्यूशन. तो त्याला काढेल, त्याच्या जागेवर बनेल. म्हणजे बघा, इथे एक CH3 राहील, एक हायड्रोजन त्याने बाहेर काढला. आता थोडी स्टोरी समजून घ्या. हायड्रोजन किती आहेत, 4, क्लोरीन किती आहेत, 2. याने याच्यासोबत एक बॉन्ड बनवला. कळलं? 3 जण कोणासोबत आहेत, कार्बन सोबत.
आता हा क्लोरीन रिकामा राहिला, याने ह्याला रिप्लेस केलं, याने याच्या घरातून ह्याला बाहेर काढलं. हा निघाला बाहेर, मला हाकललं, मी कुठं जाऊन राहू. हे म्हणला ये आपण दोघं मिळून राहू, मी पण रिकामाच आहे. समजलं? तर ही स्टोरी आता काय झाली, ह्याच्यामध्ये एक हायड्रोजन क्लोरीननं रिप्लेस केला, बाहेर निघाला तो. हा निघालेला जो हायड्रोजन आहे तो इथल्या क्लोरीनच्या एका ऍटम सोबत कंबाईन होईल. समजलं? आता ही स्टोरी आहे. अजून या क्लोरीनची नजर आता ह्याच्यावर आहे. ठीक आहे, ऐका ऐका. इथे जो CH3 आहे ना, ह्याच्यासोबत एक Cl आला, आणि मग एक हायड्रोजन दुसऱ्या Cl सोबत गेला. अजूनही क्लोरीन समाधानी नाही. मैं पूरा हाइड्रोजन को खत्म करके ही मानूंगा. आता या प्रोडक्ट मध्ये हा उरलेला आहे, हा ते HCl आहे, नो डाऊट. हा बाय प्रोडक्ट आहे. आता पुढच्या स्टोरीमध्ये CH3Cl आहे, दिसतो. पुन्हा नेचर मधला दुसरा क्लोरीन येईल. या सगळ्यामध्ये सनलाइट चालेल ना. आता या Cl ने काय केलं बघा, इथल्या एका हायड्रोजनला रिप्लेस केलं. इथला हायड्रोजन पुन्हा बाहेर निघाला. आता ह्याच्याकडे राहिले 2 हायड्रोजन. ऑलरेडी एक क्लोरीन होता, एक क्लोरीन ह्याच्यासोबत आला, CH2Cl2 झाला, आणि इथला रिप्लेस झालेला हायड्रोजन आणि इथला उरलेला एक क्लोरीन पुन्हा इथे येईल. अजूनही पोट भरलं का? नाही. आता हा परत बाजूला येईल. लक्ष द्या बेटा, हा होता, स्टोरीकडे लक्ष द्या. हा होता, याच्यासोबत अजून एक क्लोरीन येईल, आणि हा काय करेल आता, स्टोरीकडे लक्ष देत चला. हा, आता बघा, इथे CH3 होता, इथे 2 झाला, एक Cl वाढला, गुड. आता हा इथं आला, याच्यासोबत एक आला, आता काय होते, एक CH राहतो, आणि इथं Cl3 होतो, आणि हायड्रोजन परत एका क्लोरीन सोबत जातो. अब भी नहीं मानूंगा. बचा कौन? मग पुन्हा एक क्लोरीन आला, त्याने या उरलेल्या हायड्रोजनलाही बलिदान दिलं, आणि उरलेला त्याच्यासोबत गेला. आता म्हणला बस, मिशन कंप्लीटेड. आणि इथे बनला कार्बन टेट्रा क्लोराइड. टेट्रा मीन्स 4. जोपर्यंत दिलेल्या सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मधून सगळ्या हायड्रोजनला रिप्लेस केल्या जात नाही, तोपर्यंत ही प्रोसेस चालते, टिल द एंड ऑफ हायड्रोजन. या पूर्ण रिॲक्शनला म्हणतात सबस्टिट्यूशन रिॲक्शन. Generally, saturated hydrocarbons are very strong. They do not react, but in the presence of sunlight, chlorine can react with the hydrocarbons rapidly. They substitute hydrogen one by one until the until all the hydrogens get substituted by chlorine. This reaction is called substitution reaction. समजली ही रिॲक्शन? लास्ट टाइम छोटी स्ट्रोक झाली होती, आपण याला आता नीट समजून घ्या. हे कसं बनलं हे पण कळलं ना आता. रिप्लेस कसे कसे होतात. या सगळ्यामध्ये कॉमन कोण असेल इथे? सनलाइट. आणि प्रत्येक वेळी क्लोरीन. क्लोरीन हा नेचरमध्ये मोनो ॲटॉमिक फॉर्म मध्ये राहत नाही, तो डायॲटॉमिक फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो. ठीक आहे. हायड्रोजन सुद्धा H2 असतो नेचरमध्ये, हा मॉलिक्युलर फॉर्म मध्ये असतो. ॲटॉमिक फॉर्म मध्ये आपण त्याला असं स्टडी करणार. नेचरमध्ये तो फ्री स्टेट जी असते, फ्री स्टेट त्यांची डायॲटॉमिकची असते. नेचरमध्ये एकटा हायड्रोजन दिसला तर तो H2 ग्रुपने फिरताना दिसेल. असा एकटा हायड्रोजन चाललाय असं दिसणार नाही. बॉन्ड बनवतानाच तो होईल. म्हणजे हे नेहमी गँगनं फिरतात, त्या गँगमध्ये दोघंच असतात. सुरुवातीला डायॲटॉमिक वाली. समजली ही स्टोरी सगळ्यांना? आता याच्यामध्ये एक अजून स्टोरी असते आपली महत्वाची. चला, आता कंबशन तो हो गया. एक मिनिट, आता लक्ष द्या. एक रिॲक्शन आहे, दॅट इज कॉल्ड ऍडिशन रिॲक्शन.
आणि एक असते अजून ऑक्सिडेशन रिॲक्शन. 4 रिॲक्शन असतात बेटा. कंबशन झाली, सबस्टिट्यूशन, ऍडिशन, ऑक्सिडेशन. ऐका, ऍडिशन रिॲक्शन मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन, ऑक्सिडेशन मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऑक्सिजन. समजलं? पण या दोघांनाही गरज असते एका कॅटलिस्टची. ठीक आहे. आता याच्यामध्ये जनरली निकेलचा यूज केला जातो. अजून एक पण असतो, एक पीटी पण असतो. पीटी पण असतो, पीटी और निकेल. पीटी म्हणजे कोण? प्लॅटिनम. प्लॅटिनम किंवा निकेल. तर मोस्ट एक्झाम मध्ये निकेल लिहित चला. ठीक आहे. आता हे काय सांगते, ह्याचं काय काम आहे? जसं मी तुम्हाला रिझन सांगितलं कोणाचं, आता आपण पाहिलेलं रिझन सबस्टिट्यूशन का होते हे आपण पाहिलं. आता प्रत्येक रिॲक्शनच्या मागे रिझन तर असेल ना. उगाच आता काही काम नाही चला रिॲक्शन करू असं तर नाहीये, काही ना काही काम असणारच. आता मी एक बघा, मी इथं घेतो कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड. बघा आता ह्याला 2 आहेत, तर आपल्याला माहिती आहे याला इकडे 2 व्हॅलेन्सी आहे, याला इकडे 2 व्हॅलेन्सी आहे. तर बघा ह्याला 2 हायड्रोजन, ह्याला 2 हायड्रोजन, तर C2H4 लागला. सर हा तर कोण आहे? इथा, हे इथीन, हा इथीन आहे. इथीन आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये कन्वर्ट करणारी रिॲक्शन असते ऍडिशन रिॲक्शन. ठीक आहे. म्हणजे आम्हाला व्हेजिटेबल ऑइल आहे, त्याला काय करायचं? वनस्पती घी जे असतं. आता फॅट्स कसे असतात? फॅट्स असतात अनसॅच्युरेटेड. आता आपल्याला त्यांना चांगल्या अशुद्ध तुपामध्ये कन्वर्ट करायचंय, तर हे केलं जातं. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज हायड्रोजिनेशन. ठीक आहे. हायड्रोजिनीकरण म्हणजे हायड्रोजन वाढवत जाणे. आता बघा काय होतं बेटा, मध्ये मध्ये बोल नका, फार जास्त बोलताय तुम्ही. ही एक रिॲक्शन आहे, हा आहे इन, दिसतो इन. मी याला रिॲक्ट केलं हायड्रोजन सोबत इन प्रेझेन्स ऑफ निकेल और प्लॅटिनम. आता ऐका, या दोघांपैकी कोणी एक घ्या. विशेषतः निकेल घेत चला, निकेलच बेस्ट मानला जातो, एक चांगला कॅटलिस्ट आहे. आता बघा, हा हायड्रोजन काय करेल, इथला बॉन्ड ब्रेक करेल, दिसतो? या दोघांच्या मधला बॉन्ड ब्रेक करेल. आता कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड होईल. ऑलरेडी 2 होते, एक ह्याला भेटला, 2 होते ह्याला एक भेटला. ऑलरेडी बघा इथे हायड्रोजन होतेच, बघा ते इथं होते की नाही, हे 2 हायड्रोजन होतेच, तेच होते ना हे 4. पण आता यांना एक्स्ट्रा बघा, हे जे H2 आहेत ना, हा एक H इथं आला, एक H इथे आला, आणि आता बघा हा झाला C2H6. बघा 2n+2 च्या फॉर्म मध्ये आला. हा झाला इथेन. इन वरून एन होणं, अनसॅच्युरेटेड झाला सॅच्युरेटेड. कोणामुळे झाला? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड हायड्रोजिनेशन. समजलं? तर पण ह्याला कोणाची गरज असते? कॅटलिस्टची, निकेलची गरज असते. एवढं ठेवला तरी सध्या पुरतं ठीक आहे. उरलेला भाग आपण उद्या करू.